हाय शनिया. हाय. हाय शनया. हाय. कशी आहेस तू? कसली फिट आहेस ग तू. बरं मिस्टर काय करतात तुझे? इथेच असतेस की फॉरेनला? अरे काही काय विचारतोस तिला तू? तिच्याकडे बघून तुला वाटतं का ती इंडियामध्ये राहत असेल? काय काय शनया, आउट ऑफ इंडियात सेटल झालीस ना? अगं मिस्टरला पण घेऊन यायचं होतंस ना, तेवढीच आमची ओळख झाली असती. त्याची काय गरज आहे इथे? अगं असं काय करतेस, भेट झाली असती ना. नो नीड ॲट ऑल. आणि आत्ता तर त्याची अजिबातच गरज नाहीये इथे. बाकी तुझा स्वभाव ना अगदी तसाच आहे. अव्या, ही शनया अजून पण फटाके दिसते ना. दोन पोरांचा बाप आहेस ना तू? आहेस ना? हा. सुधर. सर ते का ना, ठरलंय ना, सर नाही म्हणायचं. ते सगळे कॉलेजचे मित्र आहे, त्यांच्या समोर सर म्हणून दाखवायचं काय तुला? ऐका ते सोडून द्या हो. तुझी सवय झाली आहे ना, आता थोडी मोडायला वेळ लागेल. ऐका ना, बघा सगळे शनयाशी बोलतात. कुठे हे काय सगळे बोलतात. सनया, हा तुम्ही बोला ना. मला नाही बोलायचं. का काय प्रॉब्लेम काय? तुम्ही बोलात तर जा. राघव, एक तर ना मी सांगितलं होतं की मला यायचं नाही आहे इथे. हा, तू मला घेऊन आलास, त्यामुळे प्लीज ना तू ना. राघव, ऐका ना सर. हाय अविनाश. हाय, मी शनाया. हाय. हाय. आठवत आहे ना? की सगळं विसरलास. हळू. नाही मी एकदम ओके. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि मी काही विसरलो नाहीये. राघव पण आलाय. राघव, बाय द वे, थँक गॉड. नाही, तू मला ओळखलंस. मला वाटलं होतं की तू कधी ओळख सुद्धा देणार नाहीस मला. पण असं का करीन मी? तुला माहितीये अविनाश, आज ना मी इथे यायला खूप जास्त एक्साइटेड होते. माहितीये, तू पण होतास ना? हो, एक्साइटमेंट होती. कारण आपण सगळेच भेटणार होतो ना, जुने मित्र. त्याची एक्साइटमेंट होती आणि शिवाय जुन्या आठवणी. कोणाबरोबरच्या? सगळ्यांसोबतच्याच, खास करून अनुसोबतच्या, अनुप्रिया. ओ, यू मीन अनुप्रिया गोखले. पाठ
अनुप्रिया अविनाश पाटकर. बायको आहे माझी, लग्न केलं आम्ही. तुला माहिती असेलच ना. हो, मला सगळंच माहिती आहे. मला माहिती नसेल तर अजून कोणाला माहिती असेल नाही. बरं, मी कशी दिसते ते सांग ना. छानच दिसतेस तू. जशी आधी दिसायचीस तशीच दिसतेस. फिट अँड फाईन, छान दिसतेस. अजून काही नोटीस नाही केलंस तू? साडी अविनाश, साडी नेसलीये ना मी. हो हो. तुला आवडते ना साडी? माझी आवड आजही लक्षात आहे तुझ्या. सगळं लक्षात आहे माझ्या. पण तू सगळं विसरलायस त्या अनुप्रिया पुढे. बाय द वे, आहे कुठे ती अनुप्रिया पाटकर? पाटकर आहे कुठे? तुमच्या आई वडिलांना, जवळच्या व्यक्तीला, नवऱ्याला, मित्राला, तुमच्या आयुष्यातल्या कुठल्याही महत्वाच्या व्यक्तीला फोन करून सांगा की तू माझ्या आयुष्यात आहेस म्हणून धन्यवाद. अनुताई, तू कसलं मस्त बोललीयस माहितीये. एकदम प्रोफेशनल वाटतेस. खरंच चांगलं बोलले. हो ग, कालपर्यंत तू वाचत होतेस ना, ते किती वेगळं वाटत होतं. पण आज कमाल केलीयस एकदम. कसं काय हे सगळं? अगं काही नाही, यांनी माझ्या मिस्टरांनी त्यांनी मला सकाळी सांगितलं, हे बघ सांगितलं की असं वाच, असं बोल, इकडे जोर दे, सगळं त्यांनीच सांगितलं. सकाळपासून प्रॅक्टिस करून घेतली. वाव, ग्रेट यार. ए पण अनुताई, तुझे मिस्टर तुला सपोर्ट करत नव्हते ना? हो अगं, पण आता तसं नाहीये. आता खूप छान वागतात. ही बघ ना, स्क्रिप्टमध्ये दुरुस्त्या पण त्यांनीच करून दिल्या. हे बघ ना. भारीच हा. अनुताई, आज तू त्यांना बोलव ना तुला घ्यायला, म्हणजे माझी भेट होईल आणि मला तुझं खूप कौतुक करायचं त्यांच्याकडे. काय कसं, आम्ही बोलवलं असतं, पण आज आमच्या कॉलेजचं रियुनियन आहे ना, ते तिकडे जाणार आहे. आमच्या कॉलेजचं म्हणजे तू नाही जाणारच तिकडे? हॅलो मॅडम, आपली परीक्षा आहे ना. खरं तर माझी खूप इच्छा आहे जायची, पण काय करणार आता, नंबर पण लवकर येत नाहीये. हा जर नंबर लवकर आला असता ना तर गेले असते ग मी तिकडे. अनुप्रिया तेव्हाच काकूबाई सारखी दिसत होती, आता तर म्हातारी दिसत असेल ना रे ती. काय बोलतेस तू अनुप्रिया बद्दल? ते माझ्या तोंडावर. खूप सुंदर आहे माझी अनुप्रिया. तिला असं इतर बायकांसारखं जिम किंवा योगा करायची गरज नाही पडत. घरातली सगळी कामं करते ती, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या उचलते ती. त्यामुळे हे असे नसती नाटकं म्हणतो मी याला, ते करायची गरज नाही पडत तिला. आजही तितकीच सुंदर आहे आणि तितकीच निरागस आहे. हो, आय सी. काय आहे? एक्सक्यूज मी, सरांना व्हेज आवडत नाही, काही नॉनव्हेज स्टार्टर असेल तर द्या ना. नाही नको, गरज नाही, थँक्यू. असं काय करतो अविनाश, तुला व्हेज आवडत नाही, नॉनव्हेज आवडतं ना तुला? आणि अनुप्रिया गोखले घरात कुठे नॉनव्हेज बनवत असेल नाही का? पण अनुप्रिया पाटकर बनवते आणि मस्त बनवते. खरं तर इतकं सुंदर नॉनव्हेज बनवते अनु की तिच्या हातचं सतत खाल्ल्यामुळे ना हे बाहेरचं फालतू नॉनव्हेज खावंच नाही वाटत. फार कौतुक आहे बाबा तुला बायकोवर. नाही म्हणजे असं म्हणतात ना की लग्नाला एवढी वर्ष झाल्यानंतर प्रेम आटतं ना. हो? हो,
छे आमचं नाही आटलं. लोकांचं आटत असेल बाकीच्या, पण आमचं तसं काही झालं नाही, अजून तरी झालं नाही आणि कधी होणार आहे. हॅव अ गुड टाइम शनाया. पण आता मी आले अवी, आता सगळी गणितं बदलणार आहे. इतक्या वर्षात जे प्रेम आटलं नाही ते प्रेम आता कायमचं संपणार आहे. कारण मला जे हवं असतं ते मी मिळवतेच. काय ग, आला का ग नंबर? नाही. ए ताई, मला ना खूप भूक लागली आहे ग. सोहा अगं मलाही काय ना, दुपारी एवढं टेन्शनमध्ये मी विसरलेच खायची, वेळच नाही मिळाला. हे चहा तरी किती वेळ प्यायचा ना. तू थांब, मी आलेच. नाही नाही, अनुप्रिया पाटकर. तुझा नंबर आला. ऐक ना ऐक ना, आतमध्ये टेन्शन फ्री जा हा, आणि टेन्शन फ्री होऊन आणि मस्त एक्झाम दे. हो. ऑल द बेस्ट. हिअर हिअर, एक्सक्यूज मी. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. अरे गप्पा काय मारत बसलायत? चला एन्जॉय करूया. अरे पण आपण करायचं काय? इतक्या वर्षानंतर भेटलोय, आपल्या गप्पा काही संपणार नाहीत. आपण गेम खेळू. हो चालेल. ए चालेल चालेल, मग आपण अंताक्षरी खेळूया का? अंताक्षरी त्या पिकनिकला आलात काय? मग दमशेराज खेळूया. चालेल चालेल. हे आपण त्यामध्ये ना ट्विस्ट आणूया. नॉर्मली पिक्चरची नावं सांगतात ना, आपण शब्द सांगू आणि ते सगळ्यांनी ओळखायचे. काय ठरलं, शब्द ओळखू. ए पण ते टिपिकल मुलं वर्सेस मुली नको हा. ठीक आहे, इकडची टीम ह्या बाजूला आणि इकडची टीम ह्या बाजूला. एक मिनिट, अविनाश आमच्या टीम मध्ये असणार आहे. अरे असं कसं? असं नाही चालणार. हे चल अवि. असं कसं? अरे चल. नाही, नाही. अरे, ठीक आहे अरे, नको, अरे, माझ्या जायचं टीम मध्ये असणार आहे. अभ्यास चल. जायचं नाही. जायचं वगैरे काय नाही, आमच्याच टीम मध्ये असणार. हे काय बरं नाही. हे बघ, त्याला त्याचा मित्र हवाय ना, असू दे. चला, तुमच्यापैकी पहिलं कोण येते? हे मी येणार. हा, तुम्ही शब्द कोण सांगताय? हा मी सांगेन. ठीक आहे, चला. चौकट, फ्रेम ओढली, चौकट बिल्डिंगला लावतो ती, प्लास्टर, दरवाजा हिंजेस, खेचतोय दरवाजा, उंबरठा. हा उंबरठा. येस. आता तुमच्यापैकी कोण येते? मी येते. आणि शब्द कोण सांगताय? हे मी सांगणार. या. चौकोन. येस. स्वयंपाक. हा, आता तुमच्या ग्रुप पैकी कोण येणार? ए मी येते आता. या. आणि शब्द कोण सांगताय? ए मी. या.
आपण आम्ही आम्ही मला आय लव्ह यू. करेक्ट. बरोबर आहे. ए, तुम्ही एकदम बरोबर ओळखलंय. टाळ्या. ताई कशी झाली एक्झाम? हा म्हणजे झाली, बरी झाली. बघू आता काय होतंय ते. ओके. अगं छानच बोललेस तू. डोंट वरी, रिझल्ट पण छान लागेल. हो भारी. ताई आहे ना तुझ्या लक्षात रियुनियनचं जाणारच ना तिकडे? अगं सोहा, उशीर झालाय आता मी घरी जाऊन चेंज करून मग जाणार, फार उशीर होईल. नाही जाऊ दे. कसं काय करतेस? हे बघ, अशा गोष्टी आयुष्यात परत परत येत नसतात आणि त्यामुळे त्यांना मिस करायचं नसतं. हे बघ, तू जाणार आहेस, एक काम करते, मी तुला सोडायला येते तुझ्या घरी. अगं नाही, कशाला, उगीच तुला माझ्यामुळे उशीर होईल. कसं काय करते? मी येतेय ना. अगं मी जाईन ना रिक्षाने. नक्की जाशील? हो नक्की जाईन. बर. आणि रियुनियनचं काय? त्यालाही नक्की जाईन हा सोहा मॅडम. निघू मी. ओके ओके बाय. ओके बाय. नीट जा आणि सांभाळून जा. हो. हा. ए आव्या, इथे काय करतोयस? अरे गार्डन मध्ये चल, सगळे संगीत खुर्ची खेळत आहेत. लहान आहात काय संगीत खुर्ची खेळताय? ए अव्या, तू येतोयस की नाही मला सांग. तू तर बोलूच नको रे. ए आव्या, दादागिरी इथे नाही चालणार हा. ते कॉलेज नाही का आपलं? अरे कुठे संगीत खुर्ची खेळता? काही बोलू नकोस सर. अरे अरे सगळे आले तिकडे, तू वेडायस का? अरे आई आलीस तू? एक्झाम कशी झाली? आणि तू सगळं नीट बोललीस ना? मला माहिती तू मस्त बोलली असणार, पण सांग ना मला, घाबरली नव्हतीस ना तू? आई बोल ना प्लीज. हो सगळं सांगते ग बाळा, आधी मला बसू तरी दे. सॉरी सॉरी सॉरी, थांब मी पाणी देते, थांब. आई पाणी घे. थँक्यू. नाही ग, थँक्यू. आता तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते. माझी परीक्षा उत्तम झाली. मला माहित होतं. खूप छान गेली पिहू, पण आधी ना खूप टेन्शन आलं होतं. काय आईंची तब्येत बरी नव्हती म्हणून मी उशिरा पोचले. त्यानंतर माझा टर्नच येत नव्हता. अगं खूप उशिरा आला माझा टर्न. तेव्हा असं वाटलं की कशी बशी जाते आता परीक्षेला, म्हणजे देते एकदाची परीक्षा. पण नाही, नंबर आल्यावर आत गेले आणि मग छान बोलले. बेस्ट. मला माहित होतं तू खूप भारी बोल. तर बघूया उद्या काय रिझल्ट येतो ते. तुला कसलं टेन्शन घेतेस? तू मला माहितीये माझी आई नक्की 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 पास होणार आहे. चल आता पटपट निघावं लागेल, मला घाई करावी लागेल. कुठे चाललीस तू? पिहू अगं ते काय ग, आलीस तू? मला वाटलं आज घरी येतेस की नाही. आई ते आज परीक्षा होती ना, उशिरा नंबर आला माझा म्हणून उशीर झाला. तुला ना घरी उशिरा यायची कारणच हवी असतात. बरं झालं बाई आलीस ती. जा स्वयंपाकाला लाग जा. आई दोन्ही वेळेचा स्वयंपाक मी आधीच करून गेले होते. हो का? मग साफसफाई कर, कपड्यांच्या घड्या कर, भांडी घास. हे बघ, कामं करायची म्हटली ना तर भरपूर कामं निघतात, फक्त मनापासून इच्छा लागते ग बाई. आई पण माझी सगळी कामं सकाळीच झाली आहेत. मग आता भजन करत बस. ते आई मला आज मला आज आत्ता बाहेर जायचं. काय? अगं आत्ता चालीस आणि आत्ता कुठे निघालीस? ते आई आज कॉलेजचे सगळे मित्रमैत्रिणी भेटणार आहेत. त्याला रियुनियन म्हणतात.
हे पण तिकडेच गेलेत. मला पण जायचंय आई. मी जाऊ का? अगं पण यावेळी गेलीस तर मला जेवायला कोण वाढणार? मी आहे ना, मी वाढते जेवायला. तू काहीच टेन्शन घेऊ नकोस. आई तू का थांबलीस? तू जा ना, रेडी हो आणि लगेच निघ. ए चुप, सगळं परस्पर ठरवता तुम्ही. आणि तू ग, सासूची परवानगी घ्यायची असते हे विसरलीच वाटतं. आई असं का बोलताय तुम्ही? आता परवानगी घेते ना मी तुमची. आणि खरं सांगू का, माझी खूप इच्छा आहे जायची. आणि हे तिकडेच गेलेत ना, येताना त्यांच्या सोबतच येईन. आई प्लीज प्लीज हो म्हणा ना. आई जा बाई जा, कुठे जायचं तिकडे जा. आई थँक्यू. थँक्यू. मी आवरायला जाते. हा थँक्यू. आजी थँक्यू सो मच. तू कसली क्यूट आहेस अंजुडी. थँक्यू. कार्टे हो बाजूला. चल. आई कसली आउटस्टँडिंग दिसतेस तू. खूप क्यूट दिसतेस. ए आई, कॉलेज मधला तुझा एखादा छुपा आशिक असेल ना, तर त्याची विकेट पडणार आहे. चूप. काही बोलतेस लब्बड. अगं खरंच, तुझ्यावर कोणाचा क्रश नव्हता का कॉलेजमध्ये? नाही, अविनाश शिवाय मी कधी कोणाचा विचारच नाही केला. काय करायचं या प्रेमाचं? पिहू, काही करायचं नाही. जाऊन फोन करायचंय बाबांना, माझ्या क्रशला. नाही थांब, आईंचं काय करायचं? मी रेवती आत्याला सांगितलंय, ती आजीला रूम मध्ये घेऊन गेली असेल. असेल म्हणजे कन्फर्म नाहीये ना. मग मी एक काम करते, मी जाऊन बघते, मग तू ये. चालेल. वॉटर प्लीज. हॅलो, कोण बोलतंय? मी मिसेस पाटकर बोल. एक्सक्यूज मी मिसेस पाटकर आहे. तुम्ही माझ्या मिस्टरांचा फोन का उचललात? कोण बोलतंय? हॅलो हॅलो. मी मिसेस पाटकर बोलते. हे काय झालं? कुठल्या तरी बाईनी फोन उचलला. मला म्हणाले की मी मिसेस पाटकर बोलते. आई चल ना ग, तुमच्या कॉलेजमध्ये तुमची मैत्रीण असेल, तुझी मस्करी करत असेल. पण अशी मस्करी मला आवडत नाही पिहू. मी पुन्हा फोन कर. आई नको नको, तू कशाला वेळ वाया घालवतेस? तू बाबांना सरप्राईज दे. अगं हो खरंच. तुला ऍड्रेस माहितीये ना? हो, सकाळी सांगितलं होतं यांनी मला. मग जा, एन्जॉय कर. हा, तू काळजी घेशील ना, आणि आजीची पण काळजी घे. हो, तू काहीच टेन्शन घेऊ नकोस. तू जा जा जा. हो, बाय बाय बाय. सो फ्रेंड्स, इट्स अ डान्स टाइम. मला सगळेच्या सगळे फ्लोअरवर पाहिजेत. लेट्स डान्स. सोन्या काय डोक्यावर पडलंय घरी? का? अरे डान्स बिन्स काय? अरे पण किती एन्जॉय करताय. चल ना तू पण यार. नाही नाही, मला नाही यायचंय. उलट माझं म्हणणं आहे, हे सगळं डान्स वगैरे चाललंय तर आपण कल्टी मारूया. चल. ए नाही नाही नाही, अरे चल ना, थोडा वेळ नाचू ना. मला नाही यायचंय. मग जा, मी नाचतो.
काय कुठे कुठे निघालायस? हे इथेच बाहेर 2 मिनिट. मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. चल डान्स करायचा आपण. चल चल चल. शहर तेरे मन बेड़े तुझ्या तस्वीरते हसता तू जरा खोल काळजात हुळे हुळे बोलणे सांगणे सारे ओठांवर अडखळे हरवणे तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कलाव तुझे गुण गुणते का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझ्या भिर भिरतो तुझीच होते जगणे ही माझी मी विसरते हा, करून येते सारे काही तुझ्यासाठी करते ऐक ना एकदा तुझे नाव माझ्या श्वासात आले नेमके सांग ना काय नाते तुझ्या माझ्यात आले हरवणी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का नाव तुझे गुण गुणतो का जीव तोडा तोडा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझ्या भिर भिरतो का जीव तोडा तोडा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझ्या भिर भिरतो. आज खूप मजा आली ना अभि. जुने दिवस परत आल्यासारखे वाटले मला आज. सुने हा तुझा मोबाईल आहे का? बराच वेळ झाला वाचतोय. एक्सक्यूज मी. हाय बेबी, हाव आर यू? तू सारखं सारखं का कॉल करतोयस? मी सांगितलं होतं ना तुला मला उशीर होईल म्हणून घरी यायला. तू जेवण करून घे आणि लवकर झोप. दमला असशील ना. आणि मेडिसिन घ्यायला विसरू नकोस हा. मी पोचते. चल ठेवते मी. हा बाय. येते झोप. बाय. गुड नाईट बेबी. सॉरी. आलोच मी. कुठे निघाला? हे इथेच ए सीमा, काय ग कुठे गेली होतीस? आजकाल विसरताय का तुम्ही? काय? हाई अहो, मी तुम्हाला सांगून गेले होते ना आईकडे जातीये म्हणून. आणि हे काय एकट्याच जेवायला बसलात तुम्ही? बाकी सगळे कुठे आहेत? एवढी शांतता काय? अगं अनु आली होती पण तिच्या कॉलेजच्या मित्रांची पार्टी आहे ना तिकडे गेली. काय? नाही भाऊजींचं ठीक आहे पण अनुने जायची काय गरज होती आई? तुला काय प्रॉब्लेम आहे? सगळा स्वयंपाक करून गेली आई. तुझ्यावर कामं टाकून गेली नाहीये ना, हे नशीब समज. ऐक ना, तुला भूक लागली असेल तर मी वाढू का? गरज नाहीये, खाऊन आली आहे मी. हो ना, मग जा ना, जाऊन झोप. कशाला आगीत तेल ओततेस? आई बघितलं कशी बोलतीये माझ्याशी? बघितलं? अहो मी फक्त काळजीने चौकशी करत होते आई, तर ही उलट बोलतीये मला. पिऊ काय चुकीचं बोलते सीमा? अवीच एक ठीक आहे, अनुने जायची काय गरज होती? जग असं काय करतेस? मित्र दोघांचे आहेत ना, मग दोघांनी जायला हवं. आणि कधीतरी आई बाबा एकत्र बाहेर जातात का? मग आज एक दिवस गेले तर काय प्रॉब्लेम आहे? त्यात गेले काही दिवस घरात खूप प्रॉब्लेम चालू आहेत. त्यांना फायनली आज ब्रेक मिळालाय. आय होप ते दोघंही एन्जॉय करत असतील. याव्या तुला शनया बरोबर डान्स करताना पाहून ना आपल्या एकांकिकेची आठवण आली. हा ना, ऍक्च्युली काय सॉलिड एकांकिका होती हा आपली. आमची कुठली एकांकिका? ए तुम्हाला अजूनही आठवते ती एकांकिका? हो, मग तुम्ही दोघांनी पण खूप सुंदर काम केलं होतं.
मला तुमचं ते काम एकदम खरंच वाटतं. एकदम रिअलिस्टिक अभिनय. जाऊ देतात कुठे त्या जुन्या आठवणी सगळ्या. नाटकाचा शेवटचा सीन करून दाखवा ना. अरे काय वेडा आहेस का तू? मला नाही आठवत आता डायलॉग्स वगैरे. नाही अरे नाही काय बोलतोय अभि, थोडं तर करून दाखव ना. नाही नाही काही नकोय. थँक्यू. मी आहे माझा अरे नको ना. अरे राव यार. आपल्या कॉलेजच्या एकांकिकेचा शेवटचा पाठ या ठिकाणी सादर करत आहेत अविनाश आणि शनया. कमॉन कमॉन. मला काही आठवत नाहीये. ऐका माझं. मला आठवतंय ना, मला आठवतंय. आणि तू विसरलास तर मी आहे ना सांगायला, मी घेईन तुला सांभाळ. विसरू शकणार आहेस तू मला? विसरू शकणार आहेस तू कधी काळी माझ्यावर केलेलं प्रेम? नाही, तुझ्यावर कधीही प्रेम केलं नव्हतं. ती होती फक्त सहानुभूती. ते प्रेमच होतं. तू कितीही नाकारलंस तरी सुद्धा. तू विसरलास का? अरे तासन तास तू माझी वाट बघत बसायचास. आपण रात्र रात्रभर कॉलवर बोलायचो. तुला माहितीये ना, मी एक दिवस जरी तुला दिसली नाही तर तुझा जीव कसा व्हायचा. आणि तुझी मला पत्र लिहिली आहेत ना, ती सगळी जपून ठेवली आहेत मी. मूर्खपणा होता तो त्या वयात केलेला. अरे आता काळ पुढे निघून गेला. नाही गेलाय. लग्न ठरलंय माझं. मोडून टाक ते लग्न. तुझं लग्न मोडून टाक. तुला कळतंय का? तुझं लग्न केलंस ना तर 3 आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. तुझं, माझं आणि तुझ्या होणाऱ्या बायकोचं. मी वचन दिलंय तिला. माझ्या डोळ्यात बघून सांग, तू माझ्यावर कधीच प्रेम केलं नाहीयेस म्हणून. नाही. नाही करत मी तुझ्यावर प्रेम. तू माझ्या डोळ्यात बघून अजूनही बोलू शकत नाहीयेस तू. तुला माहिती आहे, तुझे डोळे आहेत ना ते खूप बोलके आहेत. तू खोटं बोललास ना तर मी लगेच पकडू शकते. एकदा प्लीज, एकदा माझ्या डोळ्यात बघून सांग ना की तुझं माझ्यावर प्रेम आहे. प्लीज प्लीज माझ्या डोळ्यात बघून सांग की तू माझ्यावर प्रेम करतोस. प्लीज. हो. आहे माझं तुझ्यावर प्रेम. माझं आयुष्यातलं पहिलं प्रेम तू होतीस. आणि कायम तूच राहशील. I love you. I love you too.
सेम इंटेन्सिटी आहे. तेच इमोशन्स, तेच एक्सप्रेशन. हनु हाय, हाव आर यू? मला ओळखलंस ना? शनाया, बापरे शनाया, तू तशीच दिसतेस अगदी आधीसारखी. सॉरी टू से, पण तू एकदम अशी टिपिकल हाऊसवाईफ का झाली आहेस? खरं सांगू का शनाया, मला कधी फॅशन जमलीच नाही. तेव्हाही नाही आणि आत्ताही नाही. शिवाय माझ्या नवऱ्याला म्हणजे अविनाशला हे सगळं आवडत नाही. त्यांना मी अशीच आवडते. खरंय. आणि खरंच म्हणते ती. काय ना, अनुला ब्युटी पार्लरला जायची किंवा मेकअप करायची अशी गरजच पडत नाही. मुळातच सुंदर आहे ना ती. जातीच्या सुंदराला आरसा कशाला? हो, ए अनु, प्लीज कम. हो. ते पण शनाया, इतकी वर्ष कुठे होतीस ग तू? तुझं लग्न झालंय की नाही? अरे यार, किती प्रश्न विचारतीयस तू. आय एम गुड आणि झालंय माझं लग्न. बिझनेसमॅन आहे तो. इतके दिवस आम्ही दिल्लीत होतो, आत्ताच जस्ट इथे शिफ्ट झालोय. हो का? अरे किती मस्त. ए तुम्ही या ना कधीतरी घरी. तुझ्या घरी येईनच मी अनु, पण याला घेऊन नाही. म्हणजे? अगं म्हणजे त्याचा बिझनेस आहे ना, बिझी असतो तो, त्यामुळे. हो. बरं झालं अनु तू आलीस. अवय म्हणाला होता तुला काहीतरी काम आहे. हो रे, जरा गडबडीत होते, पण आली कशी बशी. बरं झालं आलीस ते. खूप वर्षापासून तुला भेटायचंच होतं. हो ना, मलाही तुम्हा सगळ्यांना भेटायची खूप इच्छा होती, म्हणूनच आले मी. अनुवहिनी, खूप फेमस झालीस हा तू. त्या बाबाला काय एक्सपोज केलंस. खूप ग्रेट आहेस तू. हो गा अनु, तू जे केलंस ना त्याच्यासाठी खूप धाडस लागतं. तुझ्यात अजूनही ते धाडस आहे ग. तू कॉलेजमध्ये असताना अशीच होती, एकदम धाडसी. थँक्यू. अनुवहिनी, तुम्ही आलात खूप बरं वाटलं. तुम्हा सगळ्यांना सांगतो, आज अविनाशला तुम्ही जे काय बघताय ना, ते फक्त अनुवहिनीमुळे. त्या अविनाशच्या पाठीमागे ठाम उभ्या होत्या आणि आहेत. म्हणून अविनाश इथवर पोचू शकला. का अविनाश, बरोबर ना? काय राघव भाऊजी. नाही पण बरोबर बोलतोय तो. काय माझ्यासारख्या माणसाला सहन करणं सोपं नाहीये. हे फक्त अनुप्रियाच करू शकते. तसंही अनुला कठीण गोष्टी पटकन जमतात. या नोटवर ना अनु वहिनी आणि अविनाशचा डान्स झाला पाहिजे. हे काही काय सुनील? नाही 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 नाही, नको रे. हा, डान्स करायला पाहिजे तुम्ही. प्लीज यार, एक तरी डान्स झाला पाहिजे. अभ्या डान्स करायला लागतो बरं का. कम ऑन डान्स. अविनाश, अविनाश, अविनाश. तू जिथे मी तिथे स्वप्न वेडे माता स्पर्श होल्या वाटा मी न माझी राहिली आता. सहज सोपे या उन्हाचे त्या धोक्याला बिलगणे. हे असे माझे तुझे अन त्या ढगांवर चालणे. शोधते
अंतरे संपून जावी विरघळावे दुरावे कोण होत काय झालो अरे सुन्या काय झालं गाणं बंद झालं बघ जा थांब बघतो. वायर कापलेली दिसते. काय शी यार, सगळा मूड खराब केला. हो ना. पण जाऊ दे, थोडा वेळ का होईना तुमच्या दोघांचा डान्स बघून मस्त वाटलं. या प्रोग्रामचा शेवट एकदम रोमॅन्टिक झाला. ए आपण या नोटवर रियुनियन संपवूया का? हो, ऍक्च्युली खूप लेट झालंय. चला निघूया. बाय. चलो. बाय बाय बाय, भेटू आपण. चला निघूया. चला. आत्ता थोड्या वेळापूर्वी माझ्याबरोबर जे नाटक केलंस ना, ते नाटक प्रत्यक्षात आणल्याशिवाय मी राहणार नाही अवी. तू अनुला स्वतः तुझ्या आयुष्यातून बाहेर काढशील आणि फक्त माझ्यावर प्रेम करशील. बघच, काहीही झालं तरी मला तू हवा आहेस आणि तुला तर माहिती आहे मला जे हवं असतं ते मिळवतेच.